वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाला केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे। यावर अधिक बोलण्यासाठी माझ्यासोबत मुरलीधर मोहोळ आहेत, जे मंत्री आहेत। अण्णा, तुम्ही गेले अनेक महिने यासाठी प्रयत्न करत होता। कुठला हा मार्ग असणार आहे, कशा पद्धतीने, कधी या कामाला सुरुवात होणार आहे? आणि पुणेकर म्हणजे खरं तर गेले अनेक वर्ष ट्रॅफिकचं एक मोठी समस्या आहे पुण्यामध्ये। पुण्यात तुम्ही म्हणाल तसं की खरं तर पुणेकरांसाठी खूप आजचा दिवस अगदी आनंदाचा आहे। आणि पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोमध्ये आणखी एका मार्गाचा विस्तार झाला आणि त्याचा आता भर पडली। म्हणजे आज वनाज ते रामवाडी हा जो जुना मेट्रो मार्ग जो सुरू झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आता वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली असा जवळपास दोन्ही मिळून 12.75 किलोमीटरचा नवीन मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली। आणि आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः 13 स्टेशन्स येतात। 3626 कोटी रुपयाचा खर्च या प्रोजेक्टला होणार आहे। राज्य सरकारकडनं अशा प्रकल्पाला मान्यता दिली जाते, मग ती पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डामध्ये त्याची मान्यता होते आणि मग अंतिम मान्यता त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मिळते, कॅबिनेटची मिळते। ती आज मिळाली। त्यामुळे आता एक पुणेकरांसाठी आता पुण्याचं पश्चिम आणि पूर्व टोक हे जोडलं जाईल, अजून वाढलं जाईल। आणि म्हणून मला असं वाटतं की आज खूप मोठा चांगला दिवस आहे। खरं तर या पुण्यामध्ये मेट्रो व्हावी ही अनेक वर्षानुवर्षांची पुणेकरांची मागणी होती। माननीय मोदीजी ज्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री झाले, त्यांच्या हस्ते या मेट्रो मार्गाचं, पुण्यातल्या याच मेट्रो मार्गाचं पहिल्यांदा भूमिपूजन झालं आणि त्यांच्याच काळात उद्घाटनही झालं। आज पुण्यात आपण जर पाहिलं तर जवळपास 32 किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुरू आहे। आता त्याच्यात आणखीन ही 12.75 किलोमीटरची त्याच्यात भर पडली। पुढच्या काळात सुद्धा अनेक वेगवेगळ्या मार्गांचं नियोजन आहे। पण आज मी पुणेकरांच्या वतीनं माननीय मोदीजी असतील, माननीय देवेंद्रजी असतील, ज्यांनी सातत्याने हे विचार नेहमी मांडले आणि या विषयाला नेहमी त्यांनीच चालना दिली आणि पाठपुरावा करत होते। आणि विशेषतः मागच्या महिन्यामध्ये 30 मेला मी केंद्रीय नगर विकास मंत्री माननीय मनोहरलालजी खट्टर यांची भेट घेतली होती आणि त्यांना ही विनंती केली होती की या मेट्रो मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची आता मान्यता झाली आहे, PIBची झाली आहे, त्यामुळे आपण ताबडतोब याला मान्यता द्या। आम्हाला पुणेकरांना हा नवीन मेट्रो मार्ग आता गरजेचा आहे। त्यांनी सुद्धा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि 1 महिन्याच्या आतमध्ये त्याला मान्यता दिली। त्यामुळे पुणेकरांच्या वतीनं माननीय मनोहरलाल खट्टरजी यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन। सर, पुणेकरांना सांगाल हा कुठला टप्पा असणार आहे, कशा पद्धतीने जोडला जाणार आहे? नाही, तर मी जसं आपल्याला सांगितलं तसं वनाजपासून चांदणी चौक आणि तिकडे रामवाडी ते वाघोली म्हणजे जवळपास 13 स्टेशन्स येतील। अशा पद्धतीनं तो वाढणार आहे। 12.75 किलोमीटरचा हा मेट्रो मार्ग आता वाढतोय। त्यामुळे खऱ्या अर्थानं वाघोली त्या भागात आपण पाहतो की वाहतुकीची समस्या, ट्रॅफिक, चांदणी चौक म्हणजे अगदी बानेर-बालेवाडी हायवेपासून येणारी सुद्धा लोकांना सुद्धा आता ती खूप सोपं जाणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की पूर्ण ह्या कॉरिडॉरला आता अजून तो विस्तारीकरण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अधिक लोकांना आता त्याचा वापर करता येईल आणि पुण्याच्या एकूण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा बदल आपल्याला जाणवेल। साधारण हे काम कधीपर्यंत सुरू होईल आणि काय कालावधी असणार आहे या कामाचा? आता याची मान्यता झाली, याची लगेच निविदा प्रक्रिया होतील आणि महामेट्रोच्या माध्यमातून हे काम केलं जाईल। त्याला ताबडतोब आता ह्या सगळ्याला आता वेग येईल। सर, अण्णा, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर सगळ्यांचं लक्ष लागले की जे शिवाजीनगरवरून थेट पिंपरी चिंचवड अर्थात हिंजवडीपर्यंत जाणारा जो मार्ग आहे तो जवळजवळ आता काम अंतिम टप्प्यात आहे। ते कधीपर्यंत सुरू होणार आहे? कारण मोठ्या प्रमाणात त्यामुळे पुणे शहरात वाहतूक कोंडी होताना दिसते। काल ते वाहतूक कोंडी गडकरी साहेबांनी देखील फेस करावी लागली। देशातली पहिली PPP मॉडेलवरची जर मेट्रो मार्ग कुठला असेल तर तो आहे हिंजवडी ते शिवाजीनगर आणि हे पुण्यामध्ये झालं। माननीय देवेंद्रजींनी त्यावेळेला ती कल्पना मांडली होती आणि आज तो सुद्धा मार्ग लवकरात लवकर सुरू होतोय। जवळपास 80% पुढे त्याचं काम आता जास्त, मी म्हणेन की जास्त काम पूर्ण झालं तो होईल। आणि पुण्याच्या पुढच्या दृष्टीनं सुद्धा महामेट्रोला मी काही नवीन मार्ग सुचवले ज्याच्यावरती आता DPR करायचं काम सुरू झाले। एक तर खडकवासल्यापासनं आता खराडीला जो मार्ग तयार होतोय त्याचाही प्रस्ताव राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे गेला आहे। त्या दिवशी खट्टर साहेबांना तेही विनंती आपण केली आहे की त्याला पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाची मान्यता राहिली आहे, त्या मार्गाची ती झाली, PIBची मान्यता झाली की केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल, त्यात तो एक मोठा मार्गाचं काम सुरू होईल। आणि त्यानंतर महामेट्रोला आपण सूचना केल्यात की खडकवासला ते हिंजवडी आणि खराडी ते पुणे विमानतळ ह्या 2 मार्गाचा DPR आपण तयार करा। म्हणजे काय होईल की पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरातला कुठलाही माणूस, कुठलाही नागरिक हा मेट्रोनी विमानतळावर जाईल अशा पद्धतीचं नियोजन पुढचं आहे। त्यामुळे त्याच्यावरही काम सुरू झालं। मला असं वाटतं की पुढच्या काही काळात पुण्याचं हे नेटवर्क पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल असा आमचा प्रयत्न आहे।
अर्थात जर ज्या पद्धतीने सध्या पुण्यामध्ये मेट्रोचं काम सुरू आहे, अर्थात हिंजवडीचं देखील जी मेट्रो आहे शिवाजीनगर ते हिंजवडी ती देखील लवकर सुरुवात होणार आहे आणि त्याचबरोबर आपण बघतोय रामवाडी ते थेट चांदणी चौकापर्यंत या संपूर्ण मार्गाला देखील लवकरात लवकर काम सुरू होईल. मंत्रिमंडळाची कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. अर्थात पुणेकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पुणेकर ज्या पद्धतीने सध्या वाहतूक कोंडीला सामोरं जात आहेत त्यातून लवकरात लवकर त्यांची सुटका होईल अशीच अपेक्षा करूयात. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी गई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.